येथील वर्षा निवासस्थान येथे आज जलसंपदा विभाग आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या करारासाठी सुमारे 5200 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून राज्याच्या ऊर्जा क्षेत्रासाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे। या करारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। या कराराअंतर्गत एकूण 3 उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहेत। कुंभी ऑफ स्ट्रीम क्लोज लूप प्रकल्प, कोल्हापूर सिंधुदुर्ग येथे 2 प्रकल्प, कडवी ऑफ स्ट्रीम क्लोज लूप प्रकल्प, शाहूवाडे येथे 1 प्रकल्प। या तिन्ही प्रकल्पांमधून एकूण 1100 मेगावॉट वीज निर्मिती क्षमता उभारली जाणार असून सुमारे 5199 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। तसेच या प्रकल्पांमुळे सुमारे 1100 रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की हा करार महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षमतेत मोठी भर घालणारा ठरेल। या माध्यमातून कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा साठवणूक करता येईल आणि राष्ट्रीय ग्रीड अधिक स्थिर ठेवण्यास मदत होईल। तसेच वारणा समूहाच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की या प्रकल्पांना अँकर प्रोजेक्ट म्हणून शासनाकडून सहकार्य देण्याचा विचार असून वीज खरेदी करार आणि वित्तीय सहाय्यताबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल। या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, संस्थेचे अध्यक्ष NH पाटील तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। हा करार राज्यातील ऊर्जा क्षेत्रात नवी दिशा देणारा ठरणार असून कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मोठी चालना मिळणार आहे। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।